नमस्कार, डी24 स्पीड न्यूज चॅनल पाहू शकता। शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ईश्वर पाटील यांच्या माध्यमातून व संपूर्ण शेतकरीच्या माध्यमातून आज महात्मा गांधी यांना पुष्पहार करण्यात आला। यावेळी धुळे जिल्ह्यातील जंतर मंतर या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांचा आंदोलनाला यश आल्या। यामुळे धुळे जिल्ह्यातील संपूर्ण पदाधिकारी यांनी तिरंगा रॅली ही काढण्यात आली। तिरंगा या रॅलीमध्ये संपूर्ण पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते व धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा दिल्यानंतर आज ईश्वर पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, आज आमच्या धुळे शहरात तिरंगा रॅलीचा जे कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाचा समारोप महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ झालाय। की कालचा जो निर्णय होता, केंद्र सरकारने धर्मेंद्र प्रधान यांचा जो राजीनामा घेऊन देशातील हुकुमशाही सरकार जे होतं त्याचा पहिला बळी म्हणायचं असं आम्हाला शेतकऱ्यांना वाटतंय। कारण की आजही या शेतकरी शेतमजूर जे आहेत यांना जे यांचं पीक विमा, कर्जमाफी, हमी भाव याच्यावर सरकार रोज दैनंदिन प्रकारे तारीख पे तारीख देत आहे। तरी इथल्या सरकारने केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांचे मायबापांच्या प्रश्नावर पाहिजे तेवढा विचार करत नाही। आज शेतकरी देशोधडीला लागत आहे तरी आम्हाला खत बियाणे हे बोगस मिळतात, तरी शासन कुठल्याही प्रकारे त्याच्यावर कारवाई होत नाही। कायदे नुसते कागदावर आहेत, कायद्यांची प्रस्तावना करतायत पण कायदे अक्षरशः कागदावर आहेत। की आमच्या धुळे जिल्ह्यामध्ये बोगस खत बियाणं आहे तरी सरकार याच्यावर काही बोलायला तयार नाहीत। आज आम्ही महात्मा गांधीच्या इथं शपथ घेऊन सांगतो की हे सरकार शेतकऱ्यांचं नसून हे कामगारांचं नसून हे कॉर्पोरेट जगताचं आहे, उद्योग जगताचं सरकार आहे। वंदे मातरम।